मित्रांनो, जय जिजाऊ जय शिवराय इतिहासाच्या पटलावर अनेकदा अशा गोष्टी घडतात ज्या आपल्या महापुरुषांच्या खऱ्या कार्याला मागे टाकून त्यांच्या कर्तृत्वाचा चुकीचा अर्थ लोकांपर्यंत पोहोचवतात. शिवचरित्राच्या बाबतीतही असंच काहीसं घडलेलं आहे. शिवरायांच्या पराक्रमाने त्यांच्या बखरकारांनी लिहिलेल्या बखरींमध्ये वेळोवेळी दंतकथा निर्मिती झाली जी त्यांच्या मूळ तेजस्वी प्रतिमेला विकृत करत राहिली. आज आपण बखरकारांच्या दंतकथांच्या निर्मिती मागील गूढ आणि शिवचरित्राचे विकृतीकरण या विषयावर चर्चा करणार आहोत. या संशोधनाचा आधार आहे प्राचार्य डॉक्टर S.U. बाहेकर यांच्या स्वराज्य संस्थापक राजा शिवछत्रपती या ऐतिहासिक ग्रंथ मालिकेतील भाग क्रमांक 6 मधील 11वे प्रकरण शिवछत्रपतींच्या प्रेरणा आणि शिवचरित्राचे विकृतीकरण. चला या दुर्लभ आणि ऐतिहासिक संशोधनाचा आधार घेऊन बखरींमध्ये शिवरायांच्या मूळ चरित्राचे कसे विकृतीकरण झाले हे समजून घेऊया. शिवचरित्रातील दंतकथा निर्मिती कशी आणि का घडली? शिवरायांच्या तेजस्वी प्रतिमेला कलंक लावणाऱ्या या बखरकारांच्या कथा कशा प्रकारे चुकीचे संदेश पोहोचत गेल्या? उदाहरणार्थ भवानी तलवारीची दंतकथा आणि गो ब्राह्मण प्रतिपालक अशी दंतकथा यांचा कसा गैरवापर झाला यावर आम्ही प्रकाश टाकणार आहोत. शिवरायांच्या प्रेरणा, त्यांच्या कर्तृत्वाची सच्चाई आणि दंतकथांमध्ये दडलेले खरे तेजस्वी शिवचरित्र हे प्राचार्य डॉक्टर बाहेकर यांच्या संशोधनातून आपल्या पुढे उघडत आहे. तर बखरकारांनी लिहिलेले बखरी ऐतिहासिक सत्यापासून किती दूर गेली याची सत्यता जाणून घेण्यासाठी या अभ्यासपूर्ण प्रवासात आपले स्वागत आहे. मित्रांनो, व्हिडिओ जरी मोठा असला तरी हे संशोधन अत्यंत महत्त्वाचं आहे जे आपले डोळे नक्कीच उघडेल. मित्रांनो, आपण जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. सुरुवात करूया महत्त्वाच्या मुद्द्यांना. छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रेरणा. छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रेरणा कोणत्या याचा शोध घेताना शिवपूर्वकालीन शाही राजवटीत राजकीय, सामाजिक, आर्थिक आणि धार्मिक तशा सांस्कृतिक परिस्थितीच्या निरीक्षणातून शिवाजी महाराजांना प्रेरणा मिळत गेल्या असे दिसते. दुसरे असे की प्राचीन भारतीय राजनीती आणि युद्धनीती शास्त्रे यातून प्रेरणा मिळाल्या असाव्यात. हे त्यांच्या प्रशासकीय, युद्धविषयक आणि राजनीतीचा अभ्यास केला तर सहज लक्षात येते. शिवछत्रपतींना आईवडिलांकडून क्षत्रिय मराठा राजघराण्याचा परंपरागत फार जुना वारसा लाभलेला होता. त्यांच्या इतिहासातून शिवाजी राजांना प्रेरणा खचितच मिळाली. मराठा तितुका मिळवावा, महाराष्ट्र धर्म वाढवावा हे घोषवाक्य रामदास पंथीय शिवचरित्रकार आणि साहित्यकार हे रामदासच्या नावाला बळजबरीने चिकटवतात. वास्तविक रामदासाच्या जन्माच्या पूर्वीच कितीतरी अगोदर ह्या घोषवाक्याचा 14व्या शतकातच उद्घोष झालेला होता. हे ठाणे, माहीम, मुंबई, कोकणातील यादव उर्फ जाधव नायकोबा राय बिंबराजाच्या माहीमच्या अथवा महिकावतीच्या बखरीत वरील उद्घोष प्रथमच सापडतो. सिंदखेडचे लखुजी यादव उर्फ जाधवराव हे देखील देवगिरीच्या यादव वंशाच्या उत्तरकालीन घराण्यातील एक उपशाखा आहे. ह्याच घराण्यात जिजाऊंचा म्हणजे शिवाजी राजांच्या मातेचा जन्म लखुजी जाधवराव आणि म्हाळसा राणी यांच्या पोटी 12 जानेवारी 1598 मध्ये झाला. भोसले घराणे हे मूळ राजस्थानातील उदयपूर येथील सिसोदे घराण्याच्या वंशजाची शाखा होय. याच शाखेच्या घराण्यात शहाजी राजे यांचा जन्म 18 मार्च 1594 मध्ये अहमदनगर येथे झाला. इसवी सन 1610च्या सुमारास शहाजी जिजाऊ विवाह दौलताबाद येथे संपन्न झाला. याच भोसले घराण्यात जिजाऊंच्या पोटी 19 फेब्रुवारी 1630 मध्ये शिवाजी राजांचा शिवनेरी जुन्नर किल्ल्यावर जन्म झाला. यावरून शिवाजी राजांना परंपरागत क्षत्रिय मराठा राजघराण्याचा ऐतिहासिक वारसा लाभलेला होता. इतिहास सिद्ध आहे. या राजघराण्याच्या इतिहासातून शिवरायांच्या प्रेरणांचा शोध घेतला पाहिजे अथवा शोध घेणे उचित ठरेल. याशिवाय तत्कालीन परिस्थितीत शिवाजी राजांचे वडील शहाजीराजे यांचे कार्य आणि कर्तृत्वावरून प्रेरणा शिवरायांना मिळाली असणार हे साहजिकच आहे. पण रामदास आणि दादोजी कोंडदेव ह्या व्यक्ती शिवाजी महाराजांच्या
प्रेरणा होऊ शकत नाहीत, कारण शिवाजी महाराजांचा रामदास आणि दादाजी कोंडदेव यांच्याशी जवळून संबंध आल्याचे इतिहासात ज्ञात नाही. हे ऐतिहासिक कटुसत्य आहे. मराठी बखरकारांच्या दंतकथा निर्मिती पाठीमागचा दूषित हेतू मित्रांनो अत्यंत काळजीपूर्वक ऐका. मराठी बखरकारांनी शिवाजी महाराजांच्या कार्यासंबंधी अनेक दंतकथा लिहून ठेवलेल्या आहेत. यांनी या तिथूनच लिहून ठेवण्याच्या पाठीमागे लोकांचे मनोरंजन व्हावे असे रामदासपंथीय इतिहासकार आणि स्वयंघोषित शिवभक्त आणि शिवकथाकार सांगतात. परंतु केवळ लोकांचे मनोरंजन म्हणून नव्हे तर हेतू पुरस्सरपणे या दंतकथा तयार केल्या असे म्हणण्यास बराच वाव आहे. बखरकार म्हणतात की एकदा शहाजीराजे बाल शिवाजी राजांना विजापूरच्या दरबारात बादशहाच्या भेटीला घेऊन गेले. रस्त्याने जात असताना रस्त्यावर त्यांना एक खाटीक गायीची मान कापत असताना दिसला. लागलीच शिवाजी राजांनी गायीची मान कापत असणाऱ्या त्या खाटिकाची मान कापली. कोणा म्हणतात हात कापला. दरबारात दरवाज्यातून जाताना देखील त्यांनी आपला मान न झुकवता ताठ मानेनं प्रवेश केला. इतकेच नव्हे तर बादशहाला मुजरा देखील केला नाही. अशा पद्धतीने उत्तरकालीन पेशवाईतील बखरकारांना पाल्हाळपूर्वक लांबलचक दंतकथा या रंगविण्यापाठीमागे शिवाजी महाराजांचा लढा हा 2 धर्मातला लढा असे दाखवण्याचा दूषित हेतू आहे. परंतु दान धर्मातील संघर्षातून शिवाजी महाराजांना प्रेरणा मिळाली हे साफ खोटे आहे. कारण स्वार्थाकरिता आणि जास्तीची जहागिरी मिळते म्हणून धमाल करणाऱ्यांची वान नव्हती. तसेच हिंदूंना बळजबरीने बाटून मुसलमान करणारे सुलतान हे मुस्लिम धर्माचे कडवे समर्थक असले तर हिंदू मराठा सरदारा वाचून ते स्वतःच्या राज्याचे संरक्षण करण्यास मात्र दुबळे होते. याची जाणीव सुलतान आणि हिंद मनसबदार सरदार या दोघांना होती असे नाही. पण गंमत अशी की कितीही मोठा हिंदू मनसबदार सरदार असला तरी त्याची दरबारात अवहेलना टळत नव्हती. त्याला शाही दरबारात तुच्छतेची आणि हिंसेची वागणूक जाणीवपूर्वक दिली जात असे. मराठा सरदारांना मुस्लिम सरदारांच्या हाताखाली काम करावे लागत असे. जर चुकून एखादा मराठा सरदार वरचढ झालाच तर त्याला कायमचे संपविले जात असे. मराठा सरदारांना वरिष्ठ पदे म्हणजे वजिरी, सेनापती ही पदे दिली जात नसत. पण इसवी सन 1625 शहाजी राजांनी आदिलशाहीत प्रवेश केला आणि वजिरी प्राप्त करून हा शाही सुलतानाच्या दरबारातील नियम प्रथमच मोडला. त्यामुळे इतर मराठा सरदारांना शाही दरबारात वरिष्ठ पदे मिळण्याचा मार्ग मोकळा झाला. तसेच मराठा सरदार संघटित होणार नाही यावर मुस्लिम राज्यकर्ते बारीक लक्ष ठेवून होते. प्राप्त परिस्थितीत मराठा सरदारांना मार्ग सुचत नव्हता. नाईलाज म्हणून शाही चाकरी आणि जुलमी सहन करावी लागे. मराठा सरदारांना जहागीर आणि मोकासा प्रदेश दिले जात, परंतु त्या प्रदेशातील किल्ले मात्र सुलतानाच्या अधिकारात असत. त्यामुळे मराठ्यांना संरक्षणाचे साधन नसे. पण सूक्ष्म निरीक्षण शक्ती लाभलेल्या शिवाजी राजांना किल्ला या साधनाचे महत्त्व लक्षात आले आणि म्हणूनच किल्ल्याला त्यांनी स्वराज्यात असाधारण महत्त्व दिले. किल्ला म्हणजे स्वराज्याचा प्राण हे शिवाजी महाराजांचे सूत्र होते. म्हणूनच त्यांनी नव्याने किल्ले बांधले, अमाप धनद्रव्य त्यावर खर्च केले. हे तर सर्वांना विदित आहे. यावरून शिवाजी राजांची किल्ला ही महत्त्वाची प्रेरणा होती असे स्पष्ट दिसते. वस्तुस्थिती अशी आहे, शिवाजी महाराज मुळात विजापूरला बादशहाच्या दरबारात कधी गेलेच नाही. त्यामुळे वरील प्रसंग निर्माण होण्याचा प्रश्न नाही. शहाजीराजे हेच विजापूरच्या दरबारात फारच महत्त्वाचे काम असेल तर जात असत. त्याचे वास्तव्य कर्नाटकात विजापूरपासून लांब सुरुवातीपासूनच कंपिली येथे आणि नंतर बंगळूर येथे होते. शहाजीराजांनी बादशहाला प्रत्यक्ष दरबारात न जाता 12 कोसावरून मुजरा करण्याची परवानगी घेतल्याची नोंद आहे. हे लक्षात ठेवले पाहिजे. शिवाजीराजे हे आपल्या मातेसह पित्याबरोबर कंपिली आणि बंगळूर येथे राहत. इतकेच नव्हे तर जाणीवपूर्वक शहाजीराजांनी शिवाजीराजांना यवनाच्या चाकरीपासून दूर ठेवले होते. या उद्देशाने त्यांनी 6 वर्षाच्या शिवबाला पुण्याच्या जहागिरीत पोट मुकासदार नेमले होते. यावरून शहाजीराजांचा मुत्सद्दीपणा आणि हेतू सहज लक्षात येतो. कोणत्याही समाजाची ओळख, आयडेंटिटी ही त्याच्या इतिहासावरून होते. मराठ्यांचा इतिहास अत्यंत गौरवशाली, प्रेरणादायी, वैभवशाली आहे आणि तितकाच प्रभावशाली सुद्धा आहे. याची इतिहासात नोंद
झालेली आहे. मराठ्यांच्या इतिहासाचे शास्त्रशुद्ध संशोधन होऊन असा शास्त्रशुद्ध इतिहास संस्कारित होणे काळाची गरज आहे. पण मराठ्यांच्या इतिहासाकडे अक्षम्य दुर्लक्ष होत आहे, याचा खेद वाटतो. भवानी तलवारीची कथा काही इतिहासकार आणि शिवकथाकार यांनी शिवाजी राजांच्या यशाचे एक कारण भोळ्या भाबळ्या आणि अर्धवट शिकलेल्या जनतेत पुन्हा पुन्हा सांगून सजवलं. ते म्हणजे शिवाजी महाराजांना भवानी माता प्रसन्न होती. या भवानी मातेसच शिवाजी महाराजांना तलवार दिली म्हणून शिवाजी राजे यशस्वी झाले. आहे की नाही चमत्कार? काय तर म्हणे भवानी देवींनी शिवाजी राजांना तलवार दिली म्हणून तिला भवानी तलवार म्हणत, परंतु हा सर्व प्रकार अगदी खोटा आहे. शिवाजी राजांची उंची कमी करण्याचा आणि त्यांना संकुचित करण्याचा घाणेरडा प्रकार आहे. तर मग नेमके सत्य काय आहे? शिवाजी महाराज जी तलवार वापरत ती पोर्तुगालमध्ये तयार झालेली होती. पोर्तुगालमध्ये धातूपासून तलवारी तयार करण्याचे शास्त्र आपल्यापेक्षा प्रगत झालेले होते. पोर्तुगीजांबरोबर गोव्यात ही तलवार आली. त्या तलवारीचे वजन सुमारे 22 पौंड इतके होते. तेथून ती सावंतांकडे गेली आणि सावंतांकडून शिवाजी महाराजांकडे आली. हा इतिहास पुराव्यानिशी संशोधकांनी पुढे आणलेला आहे. परंतु हा वादाचा मुद्दा बाजूला ठेवू. साताऱ्याच्या म्युझियममधील तलवारीवर पोर्तुगीज भाषेतील अक्षरे स्पष्ट आहेत. ते आजही जाऊन कुणालाही पाहता येतील. हा सत्य इतिहास दडवला जातो आणि सकाळ संध्याकाळ जय शिवाजी जय भवानी म्हणण्याने शिवाजी राजांची जे चरित्र आहे ते समजत नाही आणि भवानी माताही कळत नाही. याला म्हणतात अज्ञान, अंधभक्ती, शिवभक्ती आणि शिवकथाकारांचा हा खास चमत्कार. गोब्राह्मण प्रतिपालक ही पदवी छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वतःच्या नावाने लावून घेतलेली होती काय? हा प्रश्न वारंवार पुन्हा पुन्हा उपस्थित केला जातो. हिंदू धर्मप्रणीत जाती व्यवस्थेला सर्वप्रथम शिवरायांनी सुरुंग लावला. अर्थात हिंदू धर्मातील जातीभेद प्रथमच शिवरायांनी मोडला. वंश निरपेक्ष लोकसंग्रही नेतृत्व घडून आणले. अशा या थोर विभूतीला स्वयंघोषित शिवकथाकार आणि तथाकथित इतिहासकारांनी गोब्राह्मण प्रतिपालक ही उपाधी बहाल केली. इतकेच नव्हे तर ही उपाधी स्वतः शिवाजी राजांनी आपल्या नावाने कशी लावून घेतली होती असा खोटा प्रचार केला आणि शिवाजी महाराज स्वतःच्या नावाच्या पाठीमागे गोब्राह्मण प्रतिपालक लावून घेत यासाठी खोटेच पुरावे जोडून दिले. शिवाजी राजांना संकुचित केले. शिवाजी राजे मात्र केवळ गायी आणि ब्राह्मण यांचे प्रतिपालन करणारे होते काय? शिवरायांची थोरवी त्याहून थोर आहे. शिवाजी राजे फक्त गाय आणि ब्राह्मणांचे प्रतिपालक नव्हते, तर ते खरे लोक प्रतिपालक होते. शिवशाहीर म्हणतात त्याप्रमाणे खचित संकुचित बुद्धीचे नसून सर्वांचे कल्याण चिंतणारे द्रष्टे होते. त्यांचे कार्य केवळ गाय आणि ब्राह्मण यांच्या पुरते मर्यादित नसून राष्ट्रीय वृत्तीचे अमर्यादित स्वरूपाचे होते. आज सुद्धा शिवाजी महाराजांचा शिक्का आणि मर्यादा असलेले अस्सल पत्र उपलब्ध आहेत. एकूण 27 पत्रे आणि इतरही बरीच ऐतिहासिक अस्सल पत्र शिवकालीन उपलब्ध झालेली आहेत. पण शिवछत्रपतींनी स्वतःला गोब्राह्मण प्रतिपालक ही पदवी लावून घेतल्याचे एकाही पत्रात आढळत नाही. त्यांनी स्वतःच क्षत्रिय कुलावंत श्री राजा शिवछत्रपती हे बिरुद स्वतःला लावून घेतल्याचे 2 अस्सल पुरावे पत्रात नमूद आहेत. तर मग शिवरायांना संकुचित करण्याचा आणि त्यांचा इतिहास विकृत करण्याचा पत्राचा शोध घेतला पाहिजे. या विकृतीचे स्रोत शोधले पाहिजे. प्रसिद्ध शिवकथाकार, लोकशाहीर, शिवशाहीर आणि नाटककार बाम पुरंदरे हे शिवाजीराजे स्वतःच गोब्राह्मण प्रतिपालक स्वतःला उपाधी लावून घेत असे लिहितात आणि त्यासाठी संदर्भ म्हणून अथवा पुरावे म्हणून शिवचरित्र साहित्य खंड 5 मधील लेख क्रमांक 534 व 537 या पत्राचा आधार देतात. पण गंमत अशी आहे, या पत्राची प्रत्यक्ष छाननी केली असता त्यांनी पुरावा म्हणून दिलेल्या 537 क्रमांक पत्रावर मुळातच गोब्राह्मण प्रतिपालक हा शब्दच आलेला नाही. परंतु क्रमांक 534 या पत्रात एका ब्राह्मणाने शिवाजी राजांना गोब्राह्मण प्रतिपालक म्हटलेले आहे. यावरून स्पष्ट होते की याचना किंवा काम करून घ्यायला गेलेला कोणीही राजा तू आमचा प्रतिपालन करणारा आहे असे म्हणणार, तेव्हा शिवाजी राजांना गोब्राह्मणाचा प्रतिपालन करणारा म्हणणे आणि शिवाजी राजांनी स्वतःला गोब्राह्मण प्रतिपालक ही उपाधी स्वतः लावून घेणे यात
अंतर आहे असे खोटे पुरावे निर्माण करून शिवाजी महाराजांना संकुचित करून प्रचार करणे जोपर्यंत खपते तोपर्यंत चालेल, परंतु त्याचा मुळातून शोध घेणारे आज तयार झालेले आहेत. शिवाजी महाराजांचे चरित्राने राष्ट्रीय चरित्र आहे हे सिद्ध झाले आहे. याची जाण लोकांमध्ये झालेली आहे. त्यासाठीच शिवजयंती सार्वजनिक उत्सव आहे असे मी मानतो. शिवाजी महाराजांचे उदात्तीकरण करून अर्धसत्य सांगितले जाते. हे असे: शिवाजी महाराजांनी स्वराज्याची शून्यातून निर्मिती केली अशी वाक्य झोकून उदात्तीकरण शिवकथाकार आणि शिवशाहीर नेहमीच करताना दिसतात आणि काही इतिहासकार सुद्धा याच मालिकेतील आहेत, परंतु हे सुद्धा अर्धसत्य आहे. मग पूर्ण सत्य काय आहे? शिवाजी महाराजांनी स्वकर्तृत्वावर राज्य निर्माण केले हे पूर्ण सत्य आहे. स्वतंत्र राज्य स्थापन करण्याची आणि स्वतंत्र होण्याची मूळ संकल्पना शहाजी राजांची आहे. शहाजी महाराज आणि जिजाऊ संभाजी राजे आणि शिवाजी राजांचे ज्येष्ठ बंधू यांनी अथक प्रयत्नाने आणि मुत्सद्दीपणा पराक्रमाने स्वराज्य स्थापनेचा पाया घातला आणि शिवाजी राजांना स्वराज्य स्थापनेसाठी पुण्याची जहागिरी, धनसंपत्ती आणि मनुष्यबळ अर्थात सैन्यशक्ती त्यांच्या पाठीशी उभी केली. हे आपण विसरतो आणि नाहकच शिवाजी राजांचे उदात्तीकरण करतो की शिवाजी राजांनी शून्यातून स्वराज्याची निर्मिती केली. हे साफ खोटं आहे. यालाच उदात्तीकरण म्हणतात. तसेच दुसरे ठोकळे वजा घोषवाक्य असे की शिवाजी महाराज स्वयंप्रकाशित होते, अर्थात सूर्याप्रमाणे अगदी ते स्वयंप्रकाशित होते, परंतु आमच्या मते कोणताही मनुष्य प्राणी हा स्वयंप्रकाशित असू शकत नाही हे विज्ञान सिद्ध करते. शिवाजी महाराज हे देखील मानव कोटीतले होते, त्यामुळे तेच फक्त स्वयंप्रकाशित कसे राहतील असे उदात्तीकरण करताना सुद्धा दूषित हेतूची दुर्गंधी अथवा वास आल्याशिवाय राहत नाही असे म्हटल्याने त्यांच्या मात्या पित्यांची त्यांच्यावर बालपणी नियोजनबद्ध आणि जाणीवपूर्वक केलेल्या संस्कारांचे श्रेय हिरावून घेण्याचा एक दुष्ट हेतू या ठिकाणी लक्षात येतो. मराठी बखरकार तर बालपणीच्या संस्कारांचे श्रेय दादाजी कोंडदेवांच्या नावाला बळजबरीने चिटकवतात. वस्तुस्थिती मात्र अगदी उलट आहे. दादाजी आणि बाल शिवाजी राजे यांच्यातील परस्पर संबंध संस्कार रोपणाच्या दृष्टीने जोडून आल्याचे इतिहासाला ज्ञात नाही. वास्तविक शिवबांच्या बालसंस्काराचे श्रेय हे त्यांच्या मात्या पित्यांकडे जाते. आज इतिहास सिद्ध आहे. शहाजी महाराज आणि जिजाऊबाई या उभयंतांनी विशिष्ट हेतूने बाल शिवाजी राजांवर जाणीवपूर्वक संस्कारांचे रोपण केले. त्यांनी बालपणी शिवाजी राजांच्या डोक्यात स्वराज्य निर्मितीचे वेड घातले. शहाजी राजे आणि जिजाऊ माता हे शेवटपर्यंत शिवाजी राजांच्या पाठीशी उभे होते. शहाजी राजांनी स्वराज्य स्थापनेचा पाया घातला आणि पुढे मातेच्या नेतृत्वात शिवाजी राजांनी आपल्या अतुल पराक्रमाने स्वराज्याची स्थापना केली. हे कटू सत्य नाकारण्यात काय हसेल? वास्तविक स्वराज्याचे प्रमुख आधारस्तंभ शहाजी राजे, जिजाऊ माता आणि शिवाजी राजांचे ज्येष्ठ बंधू संभाजी राजे हेच आहेत. त्यांचे श्रेय कुणालाही हिरावून घेता येणार नाही, हे कदापिही विसरून चालणार नाही आणि त्यांना वगळून शिवाजी राजांच्या स्वराज्य स्थापनेचा विचारसुद्धा करता येणार नाही. आई जिजाऊ साहेब ह्या शिवाजी राजांच्या प्रत्येक प्रसंगात पाठीशी उभ्या होत्या, म्हणून त्या स्वराज्याच्या शिल्पकार ठरतात. शिवाजी राजांवर प्रभाव टाकणाऱ्या व्यक्ती म्हणजे शहाजी राजे, जिजाऊ माता आणि त्यांचे वडील बंधू ह्याच प्रमुख होत. शहाजी राजांनी घालून दिलेले राजकारण, युद्धकारण आणि धोरण शिवाजी राजांनी पुढे चालविले, प्रत्यक्षात अंमलात आणले. एवढे ते श्रेष्ठ दर्जाचे होते. आज हे ऐतिहासिक सत्य सर्व मान्य झालेले आहे. स्वराज्याचा मुलकी कारभार हा जिजाऊंकडे तर युद्धविषयक लष्करी कारभार हा शिवाजी राजे करीत. मुलकी कारभारात जिजाऊंचा दरारा होता, नैतिक प्रभाव होता आणि जरबसुद्धा होती. न्यायविषयक क्षेत्रात तर जिजाऊंनी सर्वश्रेष्ठ स्थान प्राप्त केले होते. हे सर्व श्रुत आहे. मित्रांनो, डॉक्टर बाहेकर यांच्या विचारातून आपल्याला दिसते की शिवरायांचे चरित्र हे केवळ पराक्रमाचे नाही तर एका तेजस्वी व्यक्तिमत्वाचे, एका आदर्श नेतृत्वाचे आहे. परंतु बखरकारांनी घडवलेल्या दंतकथांनी त्यांच्या खऱ्या प्रेरणांवर पडदा टाकला. भवानी तलवार आणि गो ब्राह्मण प्रतिपालक या दंतकथांनी शिवरायांच्या प्रतिमेला एक आडोसा दिला जो त्यांच्या मूळ तेजस्वी आणि सत्य चरित्रापासून खूप दूर होता. प्राचार्य डॉक्टर S.A. बाहेकर यांच्या या संशोधनाने आपल्याला इतिहासाची खरी बाजू समजून घेतलेली आहे. बखरकारांच्या या दंतकथांमध्ये दडलेल्या शिवरायांच्या खऱ्या प्रेरणा आणि कर्तृत्वाला अधोरेखित करणे हीच आजच्या काळाची
गरज आहे. शिवरायांच्या खऱ्या इतिहासाला मान्यता मिळवून देणे हा इतिहास संशोधकांचा आणि आपलं कर्तव्य आहे. त्यांनी स्वराज्याची स्थापना केली, परंतु या विकृतीकरणाच्या कथा त्यांच्या मूळ कर्तृत्वाला विसरत आहे. आजचा हा अभ्यासपूर्ण प्रवास तुम्हाला शिवचरित्राच्या सत्यापर्यंत पोहोचण्यासाठी होता, कारण हे इतिहासाचे धडे आपल्याला भविष्याकडे बघण्याची प्रेरणा देतात. आता आपली जबाबदारी आहे की शिवचरित्राच्या खऱ्या रूपाची ओळख जगभर पोहोचावी. बखरकारांच्या दंतकथांवर मात करून त्यांच्या दडलेल्या खऱ्या शिवरायांचा सन्मान राखला पाहिजे. आम्हाला आशा आहे की प्राचार्य डॉक्टर S.A. बाहेकर यांच्या दुर्मिळ संशोधनातून शिवरायांच्या प्रेरणांचे आणि त्यांच्यावर झालेल्या विकृतीकरणाचे सत्य तुमच्यापर्यंत पोहोचले असेल. या संशोधनाचा प्रचार प्रसार करण्यासाठी आणि खऱ्या शिवरायांचे तेजस्वी चरित्र दूरपर्यंत पोहोचण्यासाठी हा प्रवास सुरू राहील. मित्रांनो, आजच्या या ऐतिहासिक चर्चेसाठी सहभागी झाल्याबद्दल धन्यवाद. आणि आपला इतिहास खऱ्या स्वरूपात जपण्याची कार्य आपण सर्वांनी मिळून करावी हीच अपेक्षा. मित्रांनो, नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. या पुढील भागसुद्धा अत्यंत महत्त्वाचा आहे व्हिडिओचा, तो सुद्धा पहा. जय जिजाऊ, जय शिवराय, जय महाराष्ट्र.